नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक नवीन कल्पनात्मक निबंध घेऊन आलेले. पण निबंधाचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपला आजचा विषय आहे आरसा नसता तर. बरोबर आहे ना? कल्पनात्मक आहे का नाही? आपण सकाळी उठल्यानंतर आपण कसे दिसतो हे कशामध्ये पाहतो बरं? आरशामध्ये. पण हा आरसाच नसता तर. तर हा निबंध खूप छान आहे. तुम्ही हा निबंध शेवटपर्यंत पहा आणि शक्य असेल तर तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि आवडला तर आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करू. आरसा नसता तर. आपल्या जीवनामध्ये आपण कित्येक अशा वस्तू वापरतो ज्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग घटक बनले आहेत. या सर्व गोष्टींमधील एक महत्वाचा आणि अनिवार्य वस्तू म्हणजे आरसा होय. घरातून बाहेर पडताना लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाचा आरशात पाहिल्याशिवाय बाहेर जात नाही. विशेषतः आरशाची आवड ही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये पाहायला मिळते. ऑफिसमध्ये कामाला जाणाऱ्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली यांच्या पर्समध्ये आरसा हमखास पाहायला मिळतात. रस्त्यावरून जाणारा एखादा युवक एखाद्या मोटरसायकलच्या आरशात डोकावून आपले केस व्यवस्थित करताना बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. सांगण्याचा हेतू एवढाच की प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची खूप हौस असते आणि हौस पुरवण्याचे काम आरसा करतो. मग जर हा आरसा निर्माण झाला नसता तर. आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. माणूस स्वतःचे रंगरूप ओळखू शकला नसता. त्यामुळे आपण कसे दिसतो हे कोणालाही माहिती नसले असते. त्यामुळे स्वतःचे तोंड ओळख कोणालाही पटली नसती. आपल्या चेहऱ्यावर कुठला भाव आहे याची ओळख आरसा करून देतो. एखाद्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले तर त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा असणारा भाव आरसा सांगतो. जर एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास झाला असेल तर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव हाच आरसा त्याला दाखवून देतो. आपल्या जवळच्या मित्राची काही वर्षानंतर झालेली भेट आरसा खुलतो आणि एखाद्या दुःखद प्रसंगी सगळ्याच्या नजरा चुकून आपल्या डोळ्यातून आलेले गळालेले अश्रू हे आरसाच टिपीत असतो. त्यामुळे आरसा हा माणसाचा खूप जवळचा मित्र आहे. एवढेच नसून आरसा हा स्वतःला आपण काय आहे हे दर्शवतो. एखाद्या व्यक्तीला विचारल्यास एखादी व्यक्ती खोटे सांगू शकते, परंतु आजचा आरसा हा कधीही खोटे सांगत नाही. आपण जे आहोत त्याच प्रतिमा आपल्याला दाखवित असतो. आरशाला संस्कृत मध्ये आदर्श असे म्हणतात. आपले रूप जे आहे तेच आरसा आपल्याला दाखवतो. आपण दिसायला सुंदर असेल तर आरसा आपल्याला सुंदर दाखवतो. जर आपण कुरूप असेल तर आरसा कुरूपच दाखवतो. म्हणजेच आरसा हा प्रामाणिक आदर्श आहे. आरसा नसता तर सुंदर आणि कुरूप असा भेदभाव राहिलाच नसता. सर्वजण एकमेकांना समानच समजले असते. एक प्रकारे आरसा नसता तर चांगले झाले असते. परंतु नित्य नियमाने आपल्या चेहऱ्याचे दर्शन करून बाहेर पडणाऱ्या लोकांचे काय झाले असते? आरसा नसता तर माणसाने आपली छबी कोठे पाहिली असती? एखाद्या मुलाखतीला जाताना, एखाद्या समारंभ जाताना, लग्न, सण, उत्सव अशा कार्यक्रमांमध्ये महिला पुरुष नटतात व आपण कसे दिसत आहोत याची छबी आरशामध्ये पाहत असत. जर आरसा नसता तर आपण कसे दिसत आहोत हे आपण कुठे पाहिले असते? एवढेच नसून आपण आपल्याला आपली छबी कशी आहे याची जाणीव देखील झाली नसती. एवढेच नसून आरसा आहे केस कातरायला, फोटो स्टुडिओ, एखादे मॉल अशा ठिकाणी महत्वाची कामगिरी बजावत असतात. आरसा नसतात तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम हे अपूर्णच राहिली असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये देखील आज त्याला महत्वाचे स्थान आहे. अनेक प्रयोग देखील आरशाच्या साहाय्याने केले जातात. आरसा नसेल तर मग हे प्रयोग अपूर्णच राहिले असते. अंतर्गोल भिंग आणि बाह्य गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात. गावातील जत्रांमध्ये अशा आरशांचे महत्वाचे स्थान असते. मग आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवूनच जाईल. त्यामुळे आरसा बहुउपयोगी असलेला आरसा आपल्याला हवा हवा असाच आहे. तर अशा प्रकारे आरसा नसतात तर आपलं जीवन कसं झालं असतं? आपल्याला आपण कोण ओळखू आलं असतं का रे? आजचा हा निबंध तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा बरं का तुम्हाला हा निबंध आवडलाय म्हणून. आणि हा निबंध तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा.
तसेच आवडल्यावर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.